नमस्कार मंडळी, संध्याकाळची वेळ आहे, 5:30 वाजतात घड्याळामध्ये. आणि इथे इव्हनिंगची कामं सगळी झालेली आहेत. किचन ओटा सगळं साफ करून घेतलेला आहे आणि दुपारी आणि संध्याकाळची सगळी भांडी घासून झालेली आहेत. तर चला आता आजचा हा मिनी ब्लॉग शेअर करते. 21 तारखेला शूट केलेला ब्लॉग आहे. खंडोबा नवरात्र सुरू झालेली आहे. आता तुम्हालाही माहिती असेल, चंपाषष्ठीपर्यंत 6 दिवस, 26 तारखेपर्यंत आपण खंडोबा नवरात्री घट बसवतो आणि पूजा करत असतो. तर इथे मी आता पूजेची तयारी करते. तर या वर्षात पहिल्यांदाच मी या पूजेची इथे घटस्थापना करते आणि पूजा करत आहे. तर याआधी कधी केली नव्हती. सो चला आता इथे सगळी पूजेची तयारी करते मी. अगदी साधी सोपी पूजा आहे आणि महत्त्वाची म्हणजे खंडोबा हे महादेव महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांचे कुलदैवत आहेत. तर आपण आपले ते कुलदैवत असले किंवा नसले तरी देखील आपण मनोभावे आणि प्रामाणिकपणे आणि सद्भावनेने श्रद्धेने आपण जर ही पूजा केली तर आपल्याला याचं चांगलं फळ मिळतंच आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि भरभराट होते आणि घरातल्या ज्या काही अडचणी असतात सगळे दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतात तर ते यश मिळतं. तर या मागची भावना असते आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला पहिले 6 दिवस असतात चंपाषष्ठीपर्यंत. तर तिथे ते 6 दिवस आपल्याला हे खंडेराया यांचं आपण व्रत हे करत असतो 6 दिवसाचं आणि ह्या पद्धतीने पूजा करून घट बसवत असतो. तर बघा इथे असं छान पद्धतीने माझी पूजा झालेली आहे. तर मंडळी, मी आजचा हा ब्लॉग एवढासा छोटासा शूट केलेला आहे. तर पूजा केली होती त्या दिवशीचा ब्लॉग म्हटलं तुम्हाला शेअर करावा. तर आज हा ब्लॉग शेअर करते आणि बाकीचे 2-3 दिवस खूप मी बिझी होते त्यामुळे काही फारसं शूट नाही करता आलं. सो आता हा मिनी ब्लॉग शेअर केलेला आहे. तर तुम्हाला पूजा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मोठा ब्लॉग डेली रुटीनचा आणि शॉर्ट मिनी ब्लॉग येतच राहतील आणि नक्की बघा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला नवीन असाल किंवा चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटत आपण असंच नवीन छानसा ब्लॉग घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय.